आता मी 2 बटाटे उकडून घेतलेत. बटाट्याचे कंगण बनवणार आहे, त्यासाठी मी बटाटे किसून घेते. आता उकडलेला बटाटा मी किसून घेतला आहे. त्यावर मी पॅन ठेवले, त्याच्यात हा बटाटा टाकते. त्याच्यात जेवढं काही मॉइश्चर असेल ते निघून जाईल. एक वाटी बारीक रवा घेतला मी, त्याच्यात टाकते आता आणि ते मिसळून घेते. याच्यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते. याच्यामध्ये 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकते आणि 2 चमचे तांदळाचे पीठ टाकते आणि ते मळून घेते. आता याच्यात छोटी पळीभर तेल टाकते आणि कोथिंबीर टाकते, मिक्स करून घेते. आणि 2 चमचे पाणी आहे, ते पाणी टाकून ते मळून घेते. असं मी मळून घेतले. मला आणखी 2 चमचे पाणी लागलं, म्हणजे 4 चमचे मला पाणी लागलं. आता हे 15 मिनटं मी ठेवून देते झाकून. असा हा गोळा तयार झाला. आता मी याला गोल करून घेते आणि लाटून घेते. कॉर्नफ्लॉवर लावलं आहे आणि मी लाटून घेते. आता असं जाडसर लाटून घेतलं आहे मी. आता हेच चौकोनी काप करून घेते. चौकोनी करून घेतले. आता हे वाटीने त्याची पुरी काढून घेते. वाटीने त्याची पुरी काढून घेतली आणि मधोमध असं ग्लास ठेवते. आणि ही अशी रिंग तयार होते. मधोमध मी ग्लास ठेवला आहे आणि त्याची बंटिंग करून घेते. बाकीच्या मी अशाच करून घेते. मी गॅसवर पॅन ठेवले, त्याच्यात तेल टाकले. तेल चांगलं गरम झालं आता आणि हे तळून घेते. गॅसची फ्लेम फास्ट ठेवते. असे कंगण मी शेकून घेतलेत, तेलामध्ये तळून घेतलेत. अशा प्रकारे मी उकडलेले बटाट्याचे कंगण करून घेतले. हे बघा, कुरकुरीत होतात, छान होतात. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.